माझे नाव कल्पना आहे। मी एका अतिशय चांगल्या घरातील स्त्री आहे। माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा आणि माझा छोटा दीर आणि त्याची बायको असे आम्ही राहत होतो। माझ्या छोट्या दीराचं नाव होतं बबलू आणि त्याच्या बायकोचं नाव होतं दीपिका। दीपिका ही एका अतिशय गरीब घरातील मुलगी होती। माझ्या दीराला नेहमी गरीब घरातील मुलीसोबत लग्न करायचं होतं, म्हणून दीपिका सोबत आम्ही त्याचं लग्न थाटामाटात लावलं होतं। दोघे जण खूप छान राहत होते। लग्नाला त्यांच्या 2 महिने होऊन गेले आणि दोघांच्यात खूप जोराचं भांडण देखील झालं। आता दीपिका आणि बबलू हे एकमेकांसोबत अजिबात बोलत नव्हते। मला ते तसे राहतात ते आवडत नव्हतं। मला सतत वाटायचं की त्या दोघांनी खूप चांगलं राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे। बबलू आणि दीपिका यांनी एकमेकांवरती प्रेम केलं पाहिजे, परंतु असं मला दिसत नव्हतं। आमच्या घरचाच किराणा दुकानाचा व्यवसाय होता। आमचा किराणा दुकान होतं आणि आमच्या घरचं किराणा दुकान माझा नवरा आणि मी आम्ही दोघे बघत होतो। खूप मोठं आमचं किराणा दुकान होतं। माझा नवरा आम्हाला किराणा दुकानात खूप मदत करायचा, परंतु आता माझ्या नवऱ्याला देखील कामानिमित्त बाहेर दुसऱ्या शहरामध्ये जावं लागणार होतं आणि तो दुसऱ्या शहरात जाणार म्हणल्यानंतर किराणा दुकान हे पूर्णपणे माझ्या एकटीवरती त्याची जबाबदारी आली होती। माझा नवरा हा नुकताच शहरात गेला आणि आता मी एकटीच किराणा दुकान बघत होते। माझ्या एकटीची खूप पळापळ होत असायची, धावपळ होत असायची, परंतु मी हार मानत नव्हते। मी एकटी तर एकटी पूर्ण किराणा दुकान बघत असायचे। आता दीपिका देखील माझ्या मदतीला येऊ लागली होती। मी दीपिकाला हळूहळू दुकानातलं सर्व काही समजून सांगत होते आणि ती देखील अवघ्या 4 दिवसात सगळं काही शिकली होती। मला सुद्धा बरं वाटत होतं की कोणीतरी आता मला मदतीला आलं आहे, कोणीतरी आता मला माझ्यासोबत आहे। माझ्या एकटीवरची जबाबदारी आता कोणीतरी वाटून घ्यायला तयार झालं आहे। या गोष्टीचा मला खूप आनंद वाटत होता आणि ती मला अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत देखील करत होती। मी तिला म्हणाले की आता आजचा दिवस मी दुकानात येत नाही, माझी तब्येत ठीक नाही, तुलाच दुकान सांभाळावं लागेल। आणि ती मला म्हणाली देखील की ताई तुम्ही आराम करा, मी दुकान सांभाळते। मी तिला नेहमी छोट्या बहिणीप्रमाणे सांभाळत होते। आता घरामध्ये मात्र आम्ही 3 जणच होतो, दीपिका, मी आणि दीपिकाचा नवरा बबलू। हे देखील रोज शेतात जायचे आणि बबलू शेतातले सर्व कामं करायचे। बबलूकडे आम्ही शेतातली कामं दिली होती आणि तो प्रामाणिकपणे जाऊन शेतातली सर्व कामं करत होता। त्याला शेतीतली कामं करायला खूप आवडायचं आणि यायचं देखील। त्यांना शेतीत खूप आवड होती। एके दिवशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी दीपिकाला सांगितलं की आज किराणा दुकान तूच सांभाळ, कारण आज काही माझी तब्येत ठीक नाही। मला जरा बरं वाटलं की मग मी येईल। दीपिका मला म्हणाली की ताई तुम्ही काही काळजी करू नका, मी एकटी आपलं दुकान खूप चांगलं सांभाळेल, तुम्ही घरी राहा आणि फक्त आराम करा, असं ती मला म्हणाली आणि ती किराणा दुकानावरती निघून गेली। दीपिका ही स्वभावाला खूप चांगली होती, गरीब घरातली होती, तिला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आणि अतिशय चांगली मुलगी होती। मी आराम करायचं ठरवलं। माझं अंग हे खूप दुखत होतं, पूर्ण शरीर माझं दुखू लागलं होतं, जड झालं होतं आणि मला काय करावं हे समजत नव्हतं। म्हणून मी म्हणाले की आता थोडासा आराम केला पाहिजे। मी जेवण केलं आणि माझ्या रूममध्ये जाऊन बेडवरती मी झोपले। तेवढ्यात बबलू शेतातून घरी आले आणि बबलू मला घरी बघून म्हणाले की वहिनी तुम्ही किराणा दुकानावरती गेला नाहीत का? मी त्याला सांगू लागले की आज माझं शरीर हे खूप दुखत आहे, मला खूप चढचढ वाटत आहे आणि म्हणूनच मी किराणा दुकानावरती गेले नाही। तो मला म्हणाला की मी तुम्हाला काय औषधं आणून देऊ का? मी म्हणाले नाही, मला औषधाची गरज वाटत नाही, रोजच्या कामामुळे मी थोडीशी आज थकली आहे, जड वाटत आहे, म्हणूनच आज शरीर दुखत आहे। आणि तसं म्हणून मी त्याच्यासोबत बोलत बसले आणि मी त्याच्यासोबत बोलतच मी त्याच्याजवळ एक विषय देखील काढला। मी त्याला विचारू लागले की बबलू तुम्ही आणि दीपिका आता अगोदरच्या सारखं नीट का राहत नाहीत, एकमेकांसोबत चांगलं का बोलत नाहीत? तेवढ्यात बबलू मला सर्व काही खरं सांगू लागला। बबलू मला सांगायला लागला की वहिनी
दीपिका ही दिसते तशी नाही, तिला मी आवडत नाही आणि ती मला नेहमी तिच्या जवळ गेलं की बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करते. मी हे सर्व काही बबलूकडून ऐकून घेतलं. मला देखील खूप आश्चर्य वाटलं होतं, कारण एका गरीब घरातील मुलगी होती दीपिका आणि तिला एका अतिशय चांगल्या घरातल्या एका तरुण मुलाने लग्न करून घरी आणलं होतं. त्याच्या घरचं देखील खूप चांगलं होतं आणि तो मुलगा देखील खूप कष्टाळू होता, खूप कष्ट करत होता, काम करत होता, पैसे कमवत होता आणि इतक्या प्रामाणिक मुलाला ती नापसंत करत होती. मला खरं तर तिच्या वागण्यावरती प्रश्नच पडला होता. बबलू मला म्हणाला की वहिनी, काय तुम्ही पण कोणाचाही विषय इथे काढत आहात. एक तर तुम्ही एवढ्या आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आता फक्त आराम करा. तेवढं म्हणून बबलू माझ्याकडे हसू लागला. तेवढ्यात मी बबलूला म्हणाले की वहिनी, बबलूला म्हणाले की काय करणार, आता शरीर दुखत आहे. तेवढ्यात बबलू मला म्हणाला की वहिनी, मी तुमचं शरीर दाबून देऊ का. मला खरं तर त्याच्या बोलण्याचं नवल वाटलं होतं, परंतु माझ्यापेक्षा बबलू हा खूप छोटा होता, पण दिसायला खूप हँडसम होता आणि खूप प्रामाणिक देखील होता. मी त्यांना म्हणाले की हो बबलू, तुम्ही माझं थोडंसं शरीर दाबून द्या. तेवढ्यात बबलूने माझे पाय दाबायला सुरुवात केली. माझे पाय पूर्णपणे दाबून त्यांनी मोकळे मोकळे केले होते. मला थोडासा आराम भेटला होता, बरं वाटू लागलं होतं. त्याच्यानंतर मी बबलूला सांगितलं की बबलू, थोडासा बाम लावून माझं शरीर चोळा. तर बबलूने देखील बाम लावून माझं शरीर हे चोळून काढलं होतं. मला शरीर चोळत असताना खूप चांगलं वाटत होतं आणि त्यावेळेला त्यांनी माझे पाय हे पूर्णपणे पाहिले होते, कारण बबलूला मी कमरेपासून खाली माझं शरीर हे चोळायला लावलं होतं. त्यांनी माझं शरीर चोळत असताना देखील माझं शरीर हे पूर्णपणे पाहिलं होतं आणि त्यांना माझं शरीर हे खूप आवडलं होतं. बबलू जसं माझं शरीर चोळत होते तसं मला आराम पडत होता, बरं वाटत होतं. बबलूच्या हातामध्ये जणू काही जादूच होती. त्यांनी जादूच माझ्या शरीरावरती केली होती. दुखायचं पूर्णपणे थांबू लागलं होतं. माझं शरीर चोळत असताना बबलूने माझं शरीर हे पूर्णपणे पाहिलं होतं आणि बबलू मला म्हणाला, वहिनी, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. मी म्हणाले, हो, काहीही बोलू नका, तुमच्या बायकोपेक्षा तर मी कमीच सुंदर आहे. तेवढ्यात बबलू मला म्हणाला, काय माझी बायको सुंदर असून मला त्याचा उपयोग आहे वहिनी. ती तर मला हात सुद्धा लावू देत नाही, सतत मला बाजूला ढकलत असते. तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुमचं सौंदर्य हे खूप चांगलं आहे. खरंच तुमचं सौंदर्य हे मला आकर्षित करत आहे. बबलूने मला फक्त कमरेपासून खाली बघितलं होतं आणि तेवढं माझं कौतुक बबलू करू लागला होता. मला देखील खूप चांगलं वाटत होतं की कोणीतरी आपल्याला देखील चांगलं म्हणत आहे. बबलूला मी म्हणाले की बबलू, मी तुम्हाला एवढी चांगली वाटते का. तर बबलू मला म्हणाला, हो वहिनी, तुम्ही खरंच खूप चांगल्या वाटता मला आणि खरंच सांगतो मनापासून खूप सुंदर आहात तुम्ही, खूप आकर्षक आणि मोहक आहात तुम्ही, मला तर तुम्ही खूप आवडला आहात, असं बबलू मला म्हणू लागला. मग मी बबलूला म्हणाले की माझी थोडीशी पाठ पण चोळून द्या आणि मी त्याच्याकडून माझी पाठ देखील चोळून घेतली. काय करणार, माझी पाठ पण खूप दुखत असल्यामुळे मी माझा ब्लाऊज त्याच्या समोरच काढला आणि बाम लावून माझी पाठ पूर्णपणे चोळायला लावली. मी बेडवरती पालथी झोपले आणि बबलू हा माझ्यावरती बसून पूर्णपणे माझी पाठ ही चोळून देत होता, माझ्या पाठीची मसाज करत होता. जसं ते माझं अंग शरीर चोळत होते तसं मला बरं वाटत होतं. मला खरंच खूप आराम पडत होता, मला चांगलं देखील वाटत होतं आणि माझी पाठ चोळत असताना त्यांचा हात हा त्यांनी माझ्या पोटाकडे देखील नेला होता आणि त्यासोबत त्यांनी माझं पोट, माझी छाती हे पूर्णपणे चोळून मोकळं केलं होतं. माझं शरीर हे त्यांनी हलकं हलकं केलं होतं. आता खरंच मला खूप चांगलं वाटू लागलं होतं. माझं शरीर हे हलकं हलकं झालं होतं, बरं वाटत होतं. शरीराची मालिश झाल्यावरती आपल्याला आपलं अंग कसं मोकळं मोकळं वाटतं तसं मला वाटू लागलं होतं. मी बबलूला म्हणाले की बबलू, खरंच मी तुम्हाला आवडले का. बबलू म्हणाला की हो वहिनी, तुम्ही खरंच मला आवडला आहात. मग मी बबलूला म्हणाले की मग चला, आजपासून मी तुम्हाला माझा नवरा समजते. तेवढ्यात बबलू जोरजोरात हसला
आणि मला म्हणाला, असं कसं वहिनी, मी तुमचा नवरा कसा होऊ शकतो? तुमचा नवरा तर बाहेर गावी कामाला गेला आहे. मी त्याला म्हणाले की कशाला त्या माणसाचं तुम्ही नाव काढत आहात माझ्याजवळ? खरंच बबलू, माझ्या नवऱ्याला तर माझी काहीच काळजी नाहीये आणि माझ्या ह्या छोट्या लाडक्या दिराला तर माझी काहीच काळजी नाहीये. तसं मी म्हणाले. तेवढ्यात बबलू मला म्हणाला की वहिनी, तुम्ही असं कसं म्हणत आहात की दोघांना सुद्धा तुमच्या काहीच काळजी नाहीये? मला तुमची खूप काळजी आहे. मला तुमची खरंच खूप काळजी आहे. बबलू मला म्हणाला की सांगा तुमचं काय काम करायचं आहे, मी करतो. मी तुमच्या नवऱ्याचं म्हणजेच माझ्या मोठ्या दादाचं सगळं काम करायला तयार आहे. मी बबलूकडे बघून हसले, त्यांच्या गालाला हात लावला आणि म्हणाले, बघा पुन्हा नाही म्हणाल तुम्ही? बबलू म्हणाला की नाही वहिनी, अजिबात मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. तुम्ही एकदा काम सांगून तरी बघा की काम काय आहे. मग मी त्याला म्हणाले की तुम्ही माझ्याजवळ या. आणि तसं म्हणून मी बबलूला माझ्याजवळ घेतलं. बबलू माझ्याजवळ आलेला मला खूप चांगलं वाटत होतं, बरं वाटत होतं. मी त्याला स्वतःहून माझ्याजवळ घेतलं आणि त्याच्यावरती प्रेम करू लागले. बबलू मला म्हणाला, वहिनी तुम्ही खरंच खूप सुंदर आहात, तुम्ही मला खूप आकर्षित केलं आहे. आणि तो देखील माझ्यावरती प्रेम करू लागला. त्याला मी खरंच पूर्णपणे आवडले होते आणि त्यावेळी त्यांनी माझं शरीर हे पूर्णपणे हलकं हलकं करून दिलं होतं. आराम पडला होता, मला बरं वाटत होतं. म्हणून आम्ही दोघांनी एकमेकांवरती खूप प्रेम केलं. बबलू हा देखील खरंच खूप चांगला होता. त्याने त्या दिवशी माझ्यावरती 3 तास प्रेम केलं. तो मला खूप आवडला होता. त्याचा स्वभाव देखील खूप चांगला होता. एक अतिशय प्रामाणिक तो एक मुलगा होता. माझ्यावरती प्रेम करताना देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेम केलं. अजिबात तो प्रेम करताना कमी पडला नाही किंवा माझ्यावरती प्रेम करायला त्याने कानकून केली नाही. तो खरंच मनापासून आणि प्रामाणिकपणे माझ्यावरती प्रेम करत होता. मी त्याला खरंच खूप आवडले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो माझ्यावरती प्रेम करत असताना अजिबात दमत नव्हता आणि थकत नव्हता. त्याच्यामध्ये खूप एनर्जी होती. मी त्याला थांबायचा प्रयत्न करत होते, परंतु ते थांबायचं नाव घेत नव्हता. मीच शेवटी म्हणाले की बबलू आता बास करा. तेवढ्यात बबलू म्हणाले की वहिनी आता पुन्हा कधी करायचं आपण? मी म्हणाले बघूया, तुम्हाला आता हे रोजच करावं लागणार आहे. कारण तुम्ही तर म्हणाला आहात की तुमच्या दादाचं काम तुम्ही करणार आहात. मग तुमचा दादा ज्या वेळेला माझ्या जवळ असतो त्यावेळेला तो रोज मला एकटीला झोपू देत नाही. तो रोज माझ्यावरती प्रेम करतो. मग आता तुम्हाला हे काम करायचं आहे असं म्हणाले मी आणि हसले. तेवढ्यात बबलू म्हणाला, काय वहिनी, चालेल की, तुम्ही फक्त आवाज द्या, बघा मी पळतच येतो तुमच्याकडे. आणि खरंच होतं की मी आवाज दिला की बबलू हे माझ्याकडे पळतच येत होते. मला देखील खूप चांगलं वाटत होतं आणि खरंच तो खूप चांगला होता, मनापासून चांगला होता. खरं तर तो माझा नवरा असायला पाहिजे होता, परंतु मी तसं पण त्याला नवरा माझा करूनच घेतला होता. मला देखील आवडत होतं, चांगलं वाटत होतं. त्या दिवशी एकमेकांची पूर्णपणे गरज आम्ही दोघांनी भागवली होती. संध्याकाळ झाली, जेवणाची वेळ झाली, जेवण बनवलं. आम्ही तिघे जण जेवायला बसलो. दीपिका, मी आणि बबलू आम्ही तिघांनी जेवण केलं. जेवण करत असताना बबलू हा एक टक लावून माझ्याकडे फक्त बघत होता. त्या दिवशी मी एकदम फिट्ट असा गाऊन घातला होता आणि तो माझ्या गाऊन मधून माझं शरीर बघायचा प्रयत्न करत होता. त्याच्या माझ्याकडे एक टक लावून बघणं हे मला बेचैन करत होतं आणि मला कसं तरी होत होतं. मला असं वाटत होतं की आत्ताच सर्व काही करावं, परंतु मी माझ्यावरती कंट्रोल केलं. माझं जेवण झालं, मी सगळी कामं माझी आवरली आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये झोपण्यासाठी गेले. तेवढ्यात बबलू देखील त्यांच्या बायकोसोबत त्याच्या रूम मध्ये निघून गेला. बबलूचं काय, त्याच्या बायकोचं आणि त्याचं काही जमत नव्हतं. दोघांचं चांगलं जोराचं भांडण झालं होतं, म्हणून एकमेकांच्या तोंडाकडे पण दोघं बघत नव्हते. मग बबलूची बायको ही झोपलेली बघून बबलू त्याच्या रूम मधून बाहेर आला. रूमला त्यांनी बाहेरून कडी घातली आणि सरळ पळत तो माझ्या रूम मध्ये आला. जसा तो माझ्या रूम मध्ये आला तसा सरळ माझ्या अंगावरती पडू लागला. मी त्याला म्हणू लागले की बबलू हळू, पण बबलू माझं काही